हाय. सो मला एक ड्रॉपआउटबद्दल तुम्हाला एक इंट्युएशन द्यायला आवडेल. सो बेसिकली ड्रॉपआउटमध्ये तुम्ही न्यूरल नेटवर्क्समध्ये हर एक लेयरमध्ये किंवा सिलेक्टेड लेयर्समध्ये रँडमली न्यूरॉन्स ड्रॉप करता विथ सम प्रोबॅबिलिटी, राईट? तर मला लोक म्हणतात की त्याचं रँडम फॉरेस्टशी थोडंसं सिमिलॅरिटी आहे. जसं की आपण रँडम फॉरेस्टमध्ये डेटाचे मल्टिपल कॉलम्स आणि मल्टिपल रोज ड्रॉप करून मल्टिपल डिसिजन्स ट्री ट्रेन करतो आणि मग त्यांचं वोटिंग घेतो. त्या टाईपमध्ये पण आहे. आणि मला अजून एक इन्साईट ॲड करायची आहे. तर बेसिकली जेवढं तुम्ही कॉम्प्लेक्स नेटवर्क ठेवाल तेवढं ते डेटामधला इंट्रिकेट पॅटर्न बघू शकेल, असं तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही इमॅजिन करा की एखादा पर्सन आहे, त्याची दृष्टी जी आहे ती खूप शार्प आहे, त्याला मायन्यूट डिटेल्स पण दिसतात. आता मायन्यूट डिटेल्स दिसतात म्हणून तो डेटाला ओव्हरफिट करतो. म्हणजे बेसिकली त्यातलं जे सार आहे ते खरं दिसलं पाहिजे, पण त्याला खूपच डिटेल्स दिसतात. तर बेसिकली जेव्हा तुम्ही ते न्यूरॉन्स इलिमिनेट करता, राईट, आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याला आंधळं बनवताय, थोडं थोडं आंधळं बनवताय. मग तुम्ही काय करताय की एक अतिशय शार्प दृष्टी असलेला माणूस ला रिप्लेस करतात मल्टिपल आंधळे लोक काय म्हणतात, राईट? तसंच आहे ना ते. कारण मल्टिपल न्यूरल नेटवर्क्स ट्रेन होतात इटरेशनमध्ये, ड्रॉपआउटमध्ये. सो तुम्ही काय करतात, एखादा फार शार्प नजर आहे त्याची, तो जरा जास्तच पाहतो आहे ते, आणि सार पकडत नाही आहे डेटाचं, फार ओव्हरफिट होतं आहे. तर ते टाळण्यासाठी तुम्ही काय करतात की मल्टिपल आंधळी लोकं जी आहेत, म्हणजे ते तुम्ही ड्रॉपआउट करताय म्हणजे त्याची शक्ती कमी करताय ना बघण्याची. मग त्या मल्टिपल आंधळ्या लोकांचं ओपिनियन अल्टिमेटली तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जातं. कारण मल्टिपल आंधळे लोकच सार बघतात बेसिकली, ते त्याचं आहे. किंवा आता तुम्ही असं म्हणू शकता.